अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील वडगाव पानमध्ये 6वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवरती ॲसिड हल्ला करण्यात आलेला आहे। या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे। शाळा सुटल्यानंतर घरी निघालेल्या विद्यार्थिनीचा अज्ञाताने पाठलाग केला आणि पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिला गाठलं आणि चेहऱ्यावरती ॲसिड फेकून त्याने पळ काढलाय। ॲसिडने चेहरा पोळल्याने ही विद्यार्थिनी वेदनेनं कळवळू लागली आणि मदतीसाठी आरडाओरडा करत होती। त्यानंतर उपस्थितांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं। तिकडे तिच्यावरती उपचार सुरू करण्यात येत आहेत। आरोपी फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जातोय। अतिशय खळबळजनक अशी घटना काल संगमनेरमध्ये घडलेली आहे। महाराष्ट्र संपूर्ण यामुळे हादरलेला आहे। संगमनेरच्या वडगाव पान या गावामध्ये ॲसिडचा हल्ला या विद्यार्थिनीवरती झालाय। तर संगमनेर तालुक्यातील वडगाव पान या ठिकाणी 6वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवरती ॲसिड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना काल घडली। हल्ल्यानंतर आरोपी फरार झालेला असून मुलीच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला इजा झालेली आहे। जखमी मुलीवरती लोणी या ठिकाणी प्रवरा ग्रामीण रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत आणि पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। या घटनेच्या निषेधार्थ आज वडगाव पान ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली आहे। हरीश दिमोटे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। आपण त्यांच्याकडे थेट जाऊया। हरीश, खरं तर ही जी बातमी समोर आली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ माजली, कशा पद्धतीने निषेध नोंदवला जातोय, कशा पद्धतीने आज आंदोलन केलं जात आहे? नक्कीच अमित, आपण जर बघितलं तर अतिशय संतापजनक अशी ही घटना आहे आणि वडगाव पान येथे 6वीमध्ये शिकणारी एक 11-12 वर्षाची अल्पवयीन मुलगी आहे, जिच्यावरती काल अज्ञात आरोपी जो आहे त्याने ॲसिडचा हल्ला केला, ज्यामध्ये तिच्या चेहऱ्यावरती इजा झालेली आहे। तिच्यावरती उपचार सुरू आहेत। आरोपी अजूनही मोकाट आहे, त्यामुळे ग्रामस्थ जे आहेत ते संतप्त झालेले होते आणि काही वेळापूर्वीच त्यांनी हा जो महामार्ग आहे तो जवळपास 1.5 तास रोखून धरलेला होता, ज्यामध्ये सर्वपक्षीय नेते असतील, कार्यकर्ते असतील, महिला पुरुष, शालेय विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते आणि त्यांची एकच मागणी आहे की आरोपीला लवकरात लवकर अटक करा आणि त्याच्यावरती कठोर कारवाई करा, ही मागणी करत त्यांनी आंदोलन केलं आहे। कुठेतरी धास्तावलेले देखील हे सगळे नागरिक आहेत, कारण आता आमच्या मुलाबाळांना शाळेत पाठवायची की नाही अशी भीती त्यांना वाटते। काय परिस्थिती झाली आहे? ही घटना घडल्यानंतर गावात काय वातावरण आहे? काल जी घटना घडली, ॲसिड हल्ला झाला त्या अल्पवयीन मुलीवर, त्याच्या निषेधार्थ कोलार-घोटी हा महामार्ग, राज्यमार्ग या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला। या ठिकाणी आमची एक प्रमुख मागणी आहे, या परिसरामध्ये या पोलीस मदत केंद्राच्या अगदी हाकेच्या अंतरावर या ठिकाणी महाविद्यालय आहे, प्राथमिक शाळा आहे आणि तळेगाव फाटा, वडगाव पान परिसरातील इथे अनेक मुलं मुली शिक्षणाच्या निमित्ताने येत असतात। आमचं एकच म्हणणं आहे, आज फक्त आंदोलन असल्यामुळं ही पोलीस चौकी इथं उघडलेली दिसली आहे, ती कायमस्वरूपी बंद असते। याबाबत आम्ही महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशजी कदम यांच्याबरोबर आमचं बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, तात्काळ ही पोलीस मदत केंद्र या ठिकाणी कायमस्वरूपी खोललं जाईल। त्यानंतर या मुलीला न्याय मिळाला पाहिजे अशी या आंदोलनातून आमची मागणी झालेली आहे। 24 तासात आरोपी या ठिकाणी अटक झाले नाही तर तीव्र स्वरूपाचं या ठिकाणी महाराष्ट्रभर आंदोलन छेडलं जाईल। तीव्र आंदोलन छेडलं जाईल असं गावकरी इशारा देत आहेत। काय भावना आहेत गावकऱ्यांच्या? ह्या घटनेनंतर धास्तावले असतील सगळे पालक। या वडगाव पानमध्ये ही या लहान मुलीवर जो अन्याय अत्याचार झालेला आहे, ॲसिड हल्ला झालेला आहे, त्या हल्ल्याचा मी प्रथम हा निषेध करतो आणि आरोपी हा कुठे कसा असू द्या, त्याला शोधून तात्काळ त्याला शिक्षा करावी। तसेच ह्या ज्या मुलांना धासवले मुलं आहे त्यांना आशेचं किरण आहे की यापुढं अशा घटना घडू नये आणि हा महाराष्ट्र शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे आणि इथं महिलेवर अत्याचार हा कदापि सहन केला जाणार नाही आणि याचा आम्ही सर्व ग्रामस्थ निषेध करतो आणि या मुलीला न्याय मिळावा ही आमची सर्वांची ग्रामस्थांची मागणी आहे। मुलीला न्याय मिळाला पाहिजे या ग्रामस्थांची मागणी। आता पोलिसांना तुम्ही निवेदन दिलंय, काय त्यांचं म्हणणं आहे? आरोपीला अजूनही पकडलेलं दिसत नाही। पोलिसांनी या घटनेत गांभीर्याने कालपासून तपास चालू आहे। पोलिसांची पूर्ण या घटनेवर म्हणजे निष्पक्षपातीने कारवाई करण्याचा प्रयत्न चालू आहे, पण सदर घटनेचे CCTV फुटेज अवेलेबल न झाल्यामुळं पोलिसांना यंत्रणेत तपास करण्यात अडचणी येत आहेत। पोलीस प्रशासनाने आम्हाला या गोष्टीत चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे आणि आमचे आमदार आदरणीय सत्यजित दादा तांबे व आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब व जयाताई यांनी पण पोलीस प्रशासनाला वेळोवेळी फोन करून
या घटनेची माहिती येत आहे. सर्वच नेत्यांनी यामध्ये पोलिसांना प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत आणि आरोपीला लवकर अटक केलं जावं असं मागणी आहे. काही शालेय विद्यार्थी आपल्यासोबत आहेत. काय रे मित्रा, काल ही घटना घडली आहे, तुम्हाला भीती वाटते का आता शाळेत जायला? हो हो तू कोणत्या शाळेत आहेस? ज्ञानमाता विद्यालय संगमनेर. अच्छा. आणि तू आता कुठून येतो शाळेमध्ये? इथून वडगाववरून. म्हणजे 2-2, 3-3, 4-4 किलोमीटरहून हे मुलं येत असतात. कळालं का तुला काल काय झालं? आता भीती वाटते शाळेत जायला? हो. काय काय झालं काल? काय झालं काय काल तुला? काय काल एका कळालं? मुलीचे तोंड ऍसिड गेलं. ती तुमच्या शाळेत आहे का ती मुलगी? नाही. आरोपीला अटक करावी. आरोपीला अटक करावी. काय करा? आरोपीला अटक करावी. अच्छा. ही चिमुकली मुलं देखील म्हणतायत की आरोपीला अटक करा. आणि हे जे गाव आहे वडगाव पान, हे ग्रामीण भाग आहे आणि 3-4 किलोमीटरवरनं मुलं बरोबर. आणि हरीश, शाळेमध्ये- यामध्ये काय कारवाई होते, कसं लवकरात लवकर अटक केलं जातं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान